चायच्या गावात. अबे माकडा, तुला बघून चालवता येत नाही का? अरे आंधळ्या, मग तुला बघून नाही चालतायत का? अरे तुझ्या जागी दुसरा कोणी असता ना तर चपलीने मुस्कट फोडलं असतं. तुझ्या जागी दुसरा असताना तर गाडीच घातली असते अंगावर. ऑफिसला नाही का गेला आज? वर्क फ्रॉम होम आज. तू कुठे निघाला? अरे मी सलून मध्ये जातोय, मला जरा टक्कल करायचंय. टक्कल का रे? अरे मला खूप डॅन्ड्रफ झालाय, खूप इचिंग होते, मला खूप त्रास होते, म्हणून म्हणलं की आता टक्कलच करतो चायला. अरे एवढ्याशा गोष्टीसाठी टक्कल कुठं करतो? अरे एवढीशी गोष्ट नाहीये, थांब एक मिनिट तुला दाखवतो. हे बघ. अरे बापरे, एवढा? अरे मग तू विश केअरचा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू का नाही युज करत? विश केअरचा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू? अरे हो, हा एक्सफोलेटिंग अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, जो की जेंटल आहे. काही वेळा युज केला ना की हा डॅन्ड्रफ क्लिअर करायला सुरुवात करतो. आणि हा इतर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू सारखं केस फ्रीजी आणि ड्राय करत नाही, चांगलं मॉइश्चराइज करतो. आणि एवढंच नाही, सल्फेट फ्री असूनही याचा चांगला फेस होतो आणि स्कॅल्प खोलवर जाऊन स्वच्छ करतो. आणि काही दिवसातच डॅन्ड्रफ क्लिअर करतो आणि केस मऊ आणि बाउन्सी बनवतो. वाव यार, खरंच. हॅलो सोया, यार थँक्यू सो मच फॉर रिकमेंडेशन. अरे बस क्या भाई. आणि हा, बेस्ट रिझल्ट साठी कंडिशनर सोबत युज करायला विसरू नको. अरे बस क्या भाई,